बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये सध्या हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. शो आता अशा वळणावर आला आहे जिथे प्रत्येक स्पर्धकाला आपली जागा टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. या आठवड्यात 7व्या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी 4 तगडे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत आणि सोशल मीडियावर आत्तापासूनच एका नावावर एलिमिनेशनची टांगती तलवार असल्याची तुफान चर्चा सुरू झाली आहे. या आठवड्यात पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यात घरातील केवळ 4 सदस्य डेंजर झोनमध्ये आले आहेत. राखी सावंत वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री घेतलेल्या राखीने घरात आल्यापासून धुमाकूळ घातला आहे. राकेश बापट शांत पण संयमी खेळ खेळणारा राकेश पहिल्यांदा नॉमिनेट झाला आहे. प्राजक्ता शुक्रे कॅप्टन तन्वीने आपल्या स्पेशल पॉवरचा वापर करून प्राजक्ताला थेट नॉमिनेट केले आहे. रोशन भजनकर प्रेक्षकांचा आवडता असलेला रोशनही या शर्यतीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आणि सुरुवातीच्या वोटिंग ट्रेंड्सनुसार रोशन भजनकर सध्या आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्याच्या खालोखाल राकेश बापट यालाही प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. मात्र राखी सावंत आणि प्राजक्ता शुक्रे या दोघींना मिळणारी मते चिंतेचा विषय ठरत आहेत. सोशल मीडियावर सध्या अशा चर्चा आहेत की प्राजक्ता शुक्रे किंवा राखी सावंत यांपैकी एकीचा प्रवास या आठवड्यात संपण्याची दाट शक्यता आहे. प्राजक्ताच्या खेळाबद्दल प्रेक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत, तर राखी सावंत ही वाईल्ड कार्ड असल्याने ती किती दिवस टिकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या आठवड्यात सचिन कुमावत बाहेर पडल्यानंतर आता या आठवड्यात रितेश देशमुख कोणाची शाळा घेणार आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तुमचा आवडता स्पर्धक कोण? कोणाला सर्वाधिक मतं देऊन तुम्ही वाचवणार? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.